विधानसभेतील पराभवानंतर पुण्यातील मवियाचे उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार। सर्व पराभूत याचिका दाखल करणार। ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप। मार्कडवाडीसाठी आम्हालाही प्रेम आणि जिव्हाळा, मात्र आपला करेक्ट कार्यक्रम झालाय हे विरोधकांनी कधीतरी लक्षात घ्यावं। दारुण झालेला पराभव मान्य करावा, अजितदादांनी सुनावलं। विरोधकांचं मूल्यमापन संख्येवरून करणार नाही तर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून करू। विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे संकेत। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड, ठाकरे गटाचा मात्र विरोध। संविधानाचा अपमान करणाऱ्याची निवड झाल्याची टीका। वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात, शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाऊ नये, मनमानी कारभाराला सरकार चाप कसा बसवणार, लातूरमधील घटनेचा दाखला देत राज ठाकरेंचा सवाल। कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची सुटका, तर 90 जणांवर गुन्ह्याची नोंद। बेळगावात महामेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांसोबत झाली होती धरपकड। भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या, पुण्यातील येवत गावच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला। अज्ञातांनी भर चौकात केलं होतं अपहरण। लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याचा निर्णय नाही, तक्रारी आल्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल, आदिती तटकरेंचं मोठं वक्तव्य। संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर, 11 डिसेंबरला पदभार स्वीकारणार। केंद्र सरकारची मोठी घोषणा, मल्होत्रांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असणार। अर्ध्या नागपूर शहराचा पाणी पुरवठा उद्या बंद। पेंच 4 एक्सप्रेस फीडरवर 20 तासांचं शटडाऊन। टँकरनेही पाणी पुरवठा होणार नसल्यानं मुबलक पाणी साठा करण्याचं आवाहन।